आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। समाजकार्यामधून मग तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत आणि गावापर्यंत सगळ्या प्रश्नांमध्ये या तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे। अतिशय शांत आणि संयमी आणि मला कळलंच नाही की हा माणूस एवढा शांत कसा राहू शकतो। राग यायचा त्यांना, पण एखादी चांगली गोष्ट करत असताना कोणी जर त्याच्यामध्ये अडथळा आणायचा प्रयत्न केला तर त्यांना राग यायचा, पण इतर वेळेला त्यांना कधी राग आलेला मी पाहिला नाही। बैलगाड्याचे सुद्धा ते शौकीन होते, शिकलेले होते, शौकीन होते आणि बैलगाड्यांच्या यात्रा भरवण्यापासून तर बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्यापर्यंत त्यांची भूमिका राहिलेली आहे। आता झालं ते गेलं, आता आपण किती बोललो तरी ते काय परत येणार नाहीत आता। आणि त्यामुळे जी परिस्थिती समोर आलेली आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही। मी त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आधार देत असताना एवढंच म्हणायचं की आता तुम्ही सगळे एकत्र राहा। आमच्यासारखे त्यांचे मित्र हे कायमस्वरूपी तुमच्या कुटुंबाबरोबर राहतील आणि गावातले लोक सुद्धा तुमच्या कुटुंबाबरोबर राहतील अशी एक माझी भूमिका आहे। आणि म्हणून आज वसंतरावांना अखेरचा निरोप देताना त्यांचं हे सगळं दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं त्यांच्या कुटुंबियांना आणि आपल्याला सगळ्यांना द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वराला करतो। किशोरी सत्यपूर्ण जीव मनुष्य शरीर धारण करतो आणि त्याला एकदा जायचं हे प्रत्येकाला ज्ञात आहे, पण त्याची वेळ माहिती नाही। पण आपण जेवढा आयुष्य या मृत्यूलोकामध्ये उपस्थित असतो, कार्य करतो, तो प्रत्येक क्षण आणि क्षण आपला सत्कार्याला लागला पाहिजे ही साधू संतांनी महापुरुषांनी दिलेली आपल्याला शिकवण। तुकोबारायांनी सुद्धा ही भूमिका मांडली। तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मांडली। कीर्ती शब्दाचा अर्थ त्यांनी केलेली कार्याची स्मृती। जर कीर्ती दोन प्रकाराची, रावणाची कंसाची कीर्ती ती दुष्कीर्ती। तुकोबाराय सत्कीर्ती शब्द वापरतात। सत्कीर्ती शब्दाचा अर्थ ज्याने आपल्या जीवनामध्ये जनता जनार्दनासाठी जनसेवेसाठी सत्कर्म केले त्याची सत्कीर्ती शेष राहते। आणि म्हणून आदिशक्तीच्या आशीर्वादाने आंबेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये खऱ्या अर्थाने एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर उच्च विद्या विभूषित झाली। त्या तालुक्यामध्ये जे काही उत्तम वक्ते आहेत किंवा मागच्या पिढीचे होते त्यापैकी कैलासवासी वसंतराव उत्तम वक्ते म्हणून ख्यातनाम आणि सर्व क्षेत्राचा त्यांचा अध्ययन असताना सुद्धा अतिशय विनयतेने विनम्रतेने समाजामध्ये त्यांचा वावर राहिला। आपल्या सर्वांच्या त्या दुःखामध्ये आम्ही पण सर्व सहभागी आहोत, पण किशोरी सत्यपुढे इलाज नसतो। तुकोबारायांच्या वाणीने मी माझ्या शब्दांना विराम देतो। शेवट तो भला माझा बहुमोड झाला, आलो निजाच्या माहेरा,
भेटी रत्माईचा आम्हाला. ओम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.